राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या घोटवडे फाटा इथल्या फार्म हाऊसवरती हा कार्यक्रम पार पडेल। खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली असून या मंगल कार्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र दिसतंय। साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे सून असू दे, तिच्या मनापासून आम्ही आधी स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होतो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। कारण कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केली आहे। तर वाल्मिक कराडनं त्याच्या अर्जामध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही केला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत मोठ्या घडामोडी घडल्या। वाल्मिक कराडची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला। त्यावर वाल्मिक कराडकडून कोणताही खुलासा दाखल करण्यात आला नाही। त्यावर कोर्टाच्या कार्यवाहीप्रमाणे सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे ते आता पाहूया। पुणे, लातूर, परळी, केजसह इतर ठिकाणी रो हाऊस, केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला, किंमत 1,69,00,000 रुपये। बीडच्या दगडवाडीमध्ये शेतजमीन, किंमत 48,26,000। मौजे तडोळी इथं 12 एकर शेतजमीन, किंमत 20,27,000। परळी रोडवर आंबेजोगाई इथं 380 चौरस मीटर बांधकाम, आंबेजोगाईमध्येच 419 चौरस मीटर बांधकाम। बीडच्या दगडवाडीत स्टोन क्रेशर युनिट, दगडवाडी गावात 48 लाखांची शेतजमीन, परळीतील वडगावात 4.5 एकर शेतजमीन, वडगावातच आणखी एक प्लॉट आणि बीडच्या शिरसाळा गावात 581 चौरस मीटर खुला प्लॉट। अशी प्रचंड माया कराडनं जमवली। तर सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात संबंध नसल्याचा दावा वाल्मिक कराडनं कोर्टात केला असून सुटकेसाठी अर्ज करण्यात आला। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती, त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही, यावरून त्यांना जेलमध्ये कशी वागणूक मिळते हे स्पष्ट होतं असा आरोप केला। आता देखील जे काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्ही बघितलेल्या आहेत, परंतु हे चाललंय काय ह्याचं उत्तर खरं तर आमच्याकडे नाही। आम्ही उत्तर विचारण्याचा प्रयत्न करू, हे तेच उद्देश आहे की काही प्लॅनिंग करायचं असेल परत पुढचं, हे असं असू शकतं। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे बीड जिल्ह्यातील भयावह दहशतीची धक्कादायक माहिती राज्याला झाली होती। त्यामुळे देशमुख हत्या खटल्याकडे राज्याचं लक्ष लागलं। खटल्याच्या कार्यवाहीत वाल्मिक कराडची संपत्ती जमा करण्याची मागणी करण्यात आली। या मागणीवर काय निर्णय होतो हे लवकरच स्पष्ट होईल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि यापुढची बातमी धाराशिव मधल्या ड्रग्ज रॅकेटची। तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यावरती राज्यभरातलं पोलीस दल, पोलीस विभाग आता सतर्क झालाय। त्यानंतर लातूरमध्ये ड्रग्जचा कारखानाही सापडलाय, तर यवतमाळमधनं आंतरराज्यीय टोळीतील ड्रग्ज पेडलरला अटक केली गेली आहे। मुंबई आणि पुण्यानंतर राज्यातल्या ग्रामीण भागाला ड्रग्जचा विळखा पडतोय, हेच या घटनांनंतर दिसून येत आहे। DRIची लातूरमध्ये मोठी कारवाई, ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड।
कारवाई 17 कोटींचा ड्रग्ज जप्त, पोलीस हवालदारासह 7 आरोपींना बेड्या. धाराशिवच्या तुळजापुरात पुजाऱ्यांकडूनच ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं आणि खळबळ माजली. त्यानंतर एनसीबीनं DRIच्या साथीनं साकूर तालुक्यातल्या रोहिणामध्ये धाड टाकली आणि 11 किलोंचा MD ड्रग्ज जप्त केला. साकूर पोलीस स्थानकापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर हा कारखाना सुरू होता, ज्यात पावडर स्वरूपात 8 किलो 44 ग्रॅम तर द्रव्य स्वरूपात 2 किलो 92 ग्रॅम्स ड्रग्ज आढळून आला. ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणला गेला आणि इतकंच काय, पण त्यासाठी इथे चक्क लॅब सुद्धा उभारली गेली. या प्रकरणात DRIनं 7 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जण कारखान्यामध्ये मेफेड्रोन तयार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जचा हा कारखाना दुसरा तिसरा कोणी नाही तर चाकूरच्या रोहिणी गावचा आणि मुंबईतल्या मीरा भाईंदर पोलीस स्थानकातील कर्मचारी प्रमोद केंद्रे चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना बेड्या ठोकल्या. रोहिणा गाव आहे, खरं तर अंबिका मातेचं गाव आहे. अंबिका मातेच्या मंदिरामुळे हे गाव नेहमी चर्चेत असतं आणि पोलिसांचं गाव, जवळपास 84 अधिकारी आणि कर्मचारी या रोहिणा गावामध्ये आहेत. एवढं सगळं असताना प्रमोद संजय केंद्रे या पोलीस खात्यातल्याच व्यक्तीनं गावाला तर बदनाम केलंच केलं, पण लातूर जिल्ह्याचं पण एक लातूर जिल्ह्याचं नाव सुद्धा ड्रग्सशी कुठे ना कुठेतरी कनेक्ट केलेलं आहे. लातूरमध्ये पोलीसच ड्रग्सच्या धंद्यात आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुळजापुरातलं ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजतंय. त्या ड्रग्ज रॅकेटमध्ये मंदिराचे पुजारी ड्रग्ज विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पुजाऱ्यांना शोभत नाही ना, देवाची तुम्ही सेवा करताय ना, आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहे. हे नाही करायला पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं हे म्हणजे महाराष्ट्रातले लय लांब लोक येतात. हे तुळजाभवानीचे मंदिर आहे. ह्या पुजारी लोकांना असं केल्यानंतर तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले. याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, मी तर सकाळी म्हटलं की कोणी का असताना, माझा मुलगा असेल, माझा भाऊ असेल, माझा कोणी का असताना, तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे. कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बर्बाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे. मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिव नंतर विदर्भातल्या यवतमाळमध्येही ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली गेली. MD ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय पेडलरला यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातल्या मंदसौरमधनं अटक केली. त्याच्याकडनं 62 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त झाले. या सगळ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला ड्रग्जनं विळखा घातल्याचं चित्र दिसतंय. लातूरहून शशिकांत पाटील आणि धाराशिववरनं बालाजी निळफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि मुंबईतील 26